येवला शहराची लोकसंख्या वाढत्या दक्षप्रमाणे संपूर्ण येवला शहर आणि तालुक्यामध्ये लोकसंख्येचा प्रमाण 1,75,000 पर्यंत पोहोचल्याने सध्याच्या स्थितीमध्ये आधार केंद्र, आधार अपडेट, आधार रजिस्ट्रेशन, मोबाईलमध्ये फोटो बदलणे, आधार कार्डाच्या सर्व दुरुस्तीचा जो प्रयोग आहे महाराष्ट्र शासन करू शकत नाही, जिल्हाधिकारी कार्यालय दखल घेऊ शकत नाही, शासन प्रशासन प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणे होत असलेले हाल आणि नुकसान शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळपणे आधार केंद्र सोयीसुविधा येवला शहरातील प्रत्येक वार्डामध्ये सुरू करून तहसील कार्यालय असेल, ई सेवा केंद्र असेल, आधार अपडेट रजिस्ट्रेशनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला तालुका आणि तहसील कार्यालय येवला यांनी सदरील येवला शहरामधील 24 प्रभाग प्रमाणे इतर नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना फार्मर आयडी, किसान आयडी कार्ड काढण्यासाठी, शेतकऱ्यांना देखील आधार अपडेट करण्यासाठी विंचूर तहसील, विंचूर रोड पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूला, शिवसृष्टी स्मारकाच्या बाजूला 3-3 तास नंबर लागत नाही अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची अवहेलना होत आहे. अधिक तीव्रपणे संताप होत असल्या कारणाने माननीय तहसीलदार कार्यालय येवला जिल्हा नाशिक यांनी तात्काळपणे येवला तालुक्यामध्ये, येवला शहरामध्ये 5 ठिकाणी आधार अपडेट केंद्र, आधार सोयी सुविधा केंद्र आपल्या सोयीस्कर प्रमाणे येवला शहराच्या भारतीय नागरिक घटनेच्या आधारावर सुरू करून आम्हाला अधिकतेपणे तात्काळ, अन्यथा 3 दिवसात येवला शहराच्या 5 प्रभागांमध्ये आणि ठिकठिकाणी आधार अपडेट केंद्र, आधार दुरुस्ती केंद्र, आधार रजिस्ट्रेशन केंद्र जर सुरू न केल्यास आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास महामंडळ, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, स्वाभिमानी सेना यांच्या वतीने आज येवला तहसील कार्यालयामध्ये आम्ही आपल्या तहसीलदारांसमोर बेमुदत अशा इशाऱ्याप्रमाणे आपण जर तात्काळपणे याची दखल घेतली नाही, भारतीय राज्य घटनेच्या अधिकाराप्रमाणे लोकशाहीनुसार आम्हाला बेमुदत आमरण उपोषण छेडावं लागेल याची तात्काळपणे नोंद घ्यावी आणि तात्काळपणे येवला शहर व तालुक्यातील नागरिकांना न्याय द्यावा अशी आपणासमोर मी नमूद करतो विनंती आणि याची आपण दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.